नमस्कार मित्रांनो, मी वैष्णवी अनिल कसपटे. शशांक हगवण्याची मृत पत्नी. शशांक हगवणे आणि त्यांच्या कुटुंबियांनी माझ्यावर अत्याचार केल्याची संपूर्ण स्टोरी मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. शशांक हगवणे कॉलेजमध्ये असताना त्याचा जीव वैष्णवी अनिल कसपटे या मुलीवर जडला. दोघांचे प्रेमसंबंध वाढले. शशांक हगवणे हा राजेंद्र हगवणे यांचा धाकटा मुलगा. राजेंद्र हगवणे हा राष्ट्रवादी पक्षाचा माणूस होता, त्यामुळे रुबाबदारच. त्याचा पूर्ण राजकारणी कुटुंब होता. वैष्णवी देखील परिस्थितीत चांगल्या घरातील मुलगी. वैष्णवीचे वडील अनिल साहेबराव कसपटे हे विचारांनी तसेच परिस्थितीने ही खूप श्रीमंत व्यक्ती होती. मुलीवर जीवपाड प्रेम होतं त्यांचं. वैष्णवी आणि शशांकबद्दल जेव्हा आपल्या वडिलांना सांगितलं आणि वडिलांनी तेव्हा शशांकची चौकशी केली, तेव्हा त्यांनी आपल्या मुलीला समजावून सांगितलं, आपण नेहमी आपल्यासारख्या कुटुंबासोबत नातेसंबंध जोडायला हवेत. त्यामुळे तू त्या मुलासोबत लग्न करून सुखी राहू शकणार नाही असे मला वाटते. परंतु मुलगी वैष्णवी आणि शशांकच्या प्रेमात वेडी झाली होती. मला त्याच्यासोबतच लग्न करायचं आहे, तिने स्पष्टपणेच आपल्या वडिलांना व मामाला सांगितले. परंतु वडिलांनी तिचे न ऐकता लग्नासाठी 2 स्थळेसुद्धा शोधली. परंतु शशांकने वैष्णवीचे लग्न ज्या ठिकाणी जमले त्या ठिकाणी फोन करून त्यांच्याबद्दल आणि तिच्याबद्दल माहिती दिली. त्यामुळे दोन्ही ठिकाणी तिचे लग्न मोडले. आपली तशीच आपल्या मुलीची बदनामी शशांक करत आहे. नातेसंबंधामध्ये जर हे माहीत झाले तर आपलीच अजून जास्त बदनामी होईल असा विचार वैष्णवीचे वडील करू लागले. मुलगीसुद्धा हट्टाला पेटली होती. लग्न करेल तर शशांकसोबतच करेल म्हणू लागली. त्याच्यासोबत लग्न करण्यासाठी तिने पळून जाण्याचाही विचार केला, पण आईवडिलांनी तिला थांबवले आणि तिच्या सुखासाठी मनात नसतानाही या आईवडिलांनी आपल्या वैष्णवीचे लग्न शशांकसोबत करण्याचं मान्य केलं. दोघांच्याही कुटुंबाच्या संमतीने आता शशांक वैष्णवीचा साखरपुडा झाला होता. दोघेही खूप जास्त खुश होते. साखरपुड्यानंतर लग्नाची तारीख ठरली आणि लगेचच वैष्णवीच्या सासरच्या लोकांनी त्यांचे रंग दाखवायला सुरुवात केली. आम्ही राजकारणातील मोठी माणसं, या समाजात आमची प्रतिष्ठा आहे, मोठी लोक लग्नाला येतील मुलाच्या, त्यामुळे लग्न चांगलं झाले पाहिजे, हुंडा जास्त मिळाला पाहिजे, लग्नात मुलाला तुमच्याकडून मोठी गाडी देखील मिळाली पाहिजे, मोठमोठे नेते आमच्या लग्नाला येतील म्हणून मोठ्या धूमधडाक्यात लग्न व्हायला पाहिजे. कुठेतरी वैष्णवीच्या बापाला हे पटत नव्हतं, परंतु मुलीच्या चेहऱ्यावरील आनंद बघून त्यांनी तिच्या सासरच्या लोकांच्या सगळ्या अटी एक मागोमाग मान्यही केल्या. 28 एप्रिल 2023 रोजी मोठ्या धुमधडाक्यात वैष्णवी आणि शशांक याचं सुसगावमध्ये लग्न पार पाडलं. एवढंच नाही तर लग्नात तिच्या माहेरच्यांनी हुंडा म्हणून 51 तोळे सोनं, चांदीची भांडे तसेच फॉर्च्युनर गाडीही दिली. स्वतःहून त्यांनी हे सगळं दिलं नाही तर त्यांच्यावर हे सगळं हुंड्याच्या रूपात मागितलं गेलं. का तर आमची फॅमिली राजकारणी मोठी आहे, लोक काय म्हणतील आम्हाला असं बोलून त्यांना भावनिक करत मागितलं गेलं. लग्नाचे 6 महिने वैष्णवी शशांकसोबत खूप सुखी होती. तिचा स्वभाव थोडासा घाबरट आणि शांत देखील. त्यामुळे नवरा शशांक जे काही म्हणेल ती सगळं ऐकायची. त्याच्या शब्दाच्या बाहेर ती कधीही जात नव्हती. परंतु नवरा सोडून घरातील सासू सासरे नणंद यांच्या वागण्यात थोडा बदल तिला जाणवायला लागला होता. नणंद देखील वैष्णवीबद्दल चुगली करायची, तिला त्रास द्यायची, पण घरातील लाडकी असल्यामुळे तिच्या नंदेला कुणीच काही बोलत नव्हतं. 6 महिन्यानंतर गौरी गणपती आले आणि या सासरच्या लोकांनी वैष्णवीला तिच्या माहेरी चांदीच्या गौरी मागायला सांगितला. आणि वैष्णवीला हे पटत नव्हतं. तिने विरोध केला, परंतु सासू सासरेच्या टोमण्याला कंटाळून तिने शेवटी माहेरी गौरी मागितल्या. माहेरच्यांनी मुलीला निराश केलं नाही, चांदीच्या गौरी करून दिल्या. आता प्रत्येक 1-2 महिन्यांनी वैष्णवी आपल्या माहेरी यायची आणि कधी 1 लाख कधी 2 लाख रुपये बापाकडे मागायची. कधी ब्रँडेड 1.5 लाखाचं घड्याळ तर नवऱ्यासाठी कधी महागडा गॉगल, तर कधी 2 लाखाचा फोन घेत. तिच्या मागण्या हळूहळू वाढत होत्या, पण मुलीसाठी आईवडील त्या पूर्णही करायच्या. कुठेतरी वैष्णवी टेन्शनमध्ये जात होती. आपल्या माहेरी ती आपल्या नवऱ्याबद्दल सासरच्या लोकांबद्दल सांगू लागली होती. ते लोक मला खूप टॉर्चर करतात म्हणू लागली होती. तिच्या मामाला एकदा वैष्णवी बोललीही, कदाचित शशांकसोबत लग्न करण्याचा माझा निर्णय चुकीचा होता. मामा, मला समजलं ते खरंच खूप चांगली लोक नाहीत. माझा निर्णय चुकला, तिने मान्य केलं. लग्नाला 1 वर्ष झालं आणि वैष्णवीला दिवस गेले. परंतु शशांकनं वैष्णवीच्या चारित्र्यावर, बहिणीचं
एकूण संशय घेतला. हे मूल माझं नाही, तो तिला म्हणू लागला. आता मात्र वैष्णवीला टेन्शन आलं आणि आपण ज्या नवऱ्यावर विश्वास ठेवून या घरात आलोत तोच नवरा आपल्या चरित्र्यावर संशय घेतोय. वाईट सासू सासरे किंवा नणंद बोलतात म्हणतात त्यांचे वाईट नाही, पण वाईट तर नवऱ्याचं वाटतं जो अजूनही माझ्यावर विश्वास ठेवत नाही. किंवा माझा नवरा माझा कधीच झाला नाही. वैष्णवीने खूप विचार करून विष पिऊन संपवण्याचा निर्णय घेतला. पण शशांकने जेव्हा वैष्णवीला असे पाहिले तेव्हा घाईतच आपल्या बहिणीला घेत वैष्णवीला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. वैष्णवी त्या दिवशी वाचली तेव्हा शशांक आणि त्याची बहीण घरी निघून गेले. तुमची मुलगी तुम्हालाच राहू द्या, आम्हाला नांदवायची नाही म्हणाले. वैष्णवी आपल्या आईवडिलांसोबत माहेरी आली आणि आपल्या बापाला म्हणू लागली, माझी चूक झाली की मी त्याच्यासोबत लग्न केलंय. मी आता परत जाणार नाही. परंतु वैष्णवी गरोदर होती. तिच्या वडिलांना तिचा संसार वाचवायचा होता. आपण तिच्या मागण्या पूर्ण केल्या. इतकं मोठं लग्न केलं आणि मुलगी जर अशी घरी राहिली तर नातेवाईकामध्ये आपली मान झुकेल, सगळी इज्जत धुळीस मिळेल, सगळीकडे मला नावं ठेवले जातील, भाऊबंधामध्ये माझी प्रतिष्ठा कमी होईल. माझी मुलगी तिचं पुढे कसं होईल म्हणून त्या बापाने वैष्णवीला समजावलं. आपण तुझ्या लग्नावर खूप खर्च केलाय. आता तू गरोदर आहेस. बाळ झाल्यावर ते लोक नक्कीच बदलतील. असा विचार करून स्वतःला कष्ट देऊ नको. शशांक तुझ्यावर प्रेम करतो असे समजावून या वडिलांनी वैष्णवीला परत तिच्या सासरी पाठवलं. सासू नणंद आणि नवऱ्याचे पाय पकडत या बापाने आपल्या मुलीला समजावून घ्या, तिला इतकं कळत नाही म्हणून सांगितलं. पाय पकडत त्यांची माफीही मागितली. परत धूमधडाक्यात डोहाळे जेवण केलं. त्याच्याकडून होईल ते सगळं त्यांनी मुलीसाठी केलं. 9 महिन्यानंतर वैष्णवीने एका मुलाला जन्म दिला. बाळ झाल्यावर मोठं बारसं घातलं गेलं. एखादा महिना वातावरण चांगलं होतं. सासू सासरे तिचा लाड करायला लागले की नणंद लगेच सासूचे कान भरायची. इतके लाड करून तिला डोक्यावर बसू नका म्हणायची. वैष्णवी सगळ्यांचा त्रास सहन करत होती. घरात इतके सगळे नौकर होते तरी वैष्णवी कडून घरात काम करून घेतली जात होती. 1 वर्ष वैष्णवीला लग्न करून झालं होतं, पण तरीही तिच्या नवऱ्यानं तिला तिच्या जावेसोबत बोलू दिलं नाही. आपल्या भावाची बायको चांगली नाही, ती भांडखोर आहे असं म्हणत शशांकने वैष्णवीला तिच्यापासून दूर ठेवलं होतं. आणि वैष्णवीसुद्धा जावेला लग्नानंतर कधीच भेटली नव्हती, ती बोललीही नव्हती. आता मात्र वैष्णवीला आपल्या जावेचा त्रास काय असेल हे समजू लागलं. आपल्यासारखा त्रास या लोकांनी तिला असेल म्हणून ती या लोकांपासून दूर राहते आहे वैष्णवीला समजलं. परंतु वैष्णवी त्यावर काही नवऱ्यासोबत बोलली नाही की शशांकने तिला मारायलाही सुरुवात केली होती. बोलायला लागली तेव्हा, तू शांत राहा, आमच्या घरातील मॅटरमध्ये बोलू नकोस, तू तिला म्हणाला. तो फक्त बायकोला ऑर्डर देत माहेरून पैसे आणायला सांगायचा आणि वैष्णवीसुद्धा नवऱ्याने सांगितल्यावरून माहेरून पैसे आणायची. तिचा बापसुद्धा मुलीला त्रास नको म्हणून ती मागेल ते तिला देऊ देत होता, कारण त्याला फक्त मुलीचा संसार सुखात होताना पाहायचा होता. बाळ आता 6 महिन्यात झालं. वैष्णवीचा त्रास मात्र काही कमी होत आला नव्हता. बाळाकडे पाहून ती जगत होती, परंतु तिची नणंद सासू तिला त्रास देत होती. आमच्या घरातून निघून जा, आम्ही आमच्या बाळाला सांभाळतो म्हणत होती. आणि त्यांची साथ शशांक देखील द्यायचा. तोही बायकोला टॉर्चर करायचा, तिच्या चारित्र्यावर वारंवार संशय घ्यायचा. सासराही काही कमी नव्हता, तोही या सगळ्यामध्ये वैष्णवीला रागवायचा, बोलायचा. आता मात्र हा त्रास तिला सहन होत नव्हता. बाबा मला शशांकसोबत राहायचं नाही, ती म्हणत होती. परत तिचे वडील समाजाच्या भीतीने घाबरून तिला समजून सांगायचं काम करायचे, परंतु आता तेही वैष्णवीच्या सासरच्या मागण्यांना कंटाळले होते. त्यामुळे ते आपल्या मुलीला म्हणाले, आपण नक्कीच यावर काहीतरी निर्णय घेऊ, तू काळजी करू नकोस. त्याच दिवशी शशांक आपल्या सासऱ्याकडे गेला आणि 2 कोटी रुपयाची मागणी केली. मला फ्लॉट घ्यायचा आहे म्हणाला. तेव्हा आपल्याकडे इतके पैसे नाही, वैष्णवीचा बाप म्हणाला आणि शशांक रागातच तिथून निघून गेला. आणि या गोष्टीचा राग तो वैष्णवीवर काढू लागला. तिला रोज मारू लागला, टॉर्चर करू लागला. वैष्णवी रडत होती. आपल्या मैत्रिणीला फोन करून आपण खूप मोठी चूक केली, शशांकसोबत लग्न केलं असं ती म्हणत होती. मोठ्यांचं ऐकून दुसरीकडे लग्न केलं असतं तर आज मी खूप सुखात असते असं म्हणत होती. फक्त बाळासाठी जगावं लागतंय असं तीही बोलत होती. सासू सासऱ्यापेक्षा नवऱ्याने समजून घेणं महत्त्वाचं असतं. माझा नवरा कधीच माझा झाला नाही म्हणून तिने अश्रू गाळले होते. तो आपल्यावर संशय घेतो असंही म्हणत होती. त्या दिवशी ती खूप डिप्रेशनमध्ये होती. असे त्रास सहन करत करत दिवस चालले होते. त्यावेळी तिच्यासोबत काय झालं कुणास ठाऊक, पण जेव्हा तिच्या रूमचा दरवाजा खोलला तेव्हा ती बेशुद्ध पडलेल्या अवस्थेत शशांकला दिसली. घाईतच शशांक व त्याच्या कुटुंबाने तिला हॉस्पिटलमध्ये नेलं.
शशांकने वैष्णवीच्या मामाला फोन करून वैष्णवीनं गळफास घेतला म्हणून सांगितलं. मामा व वैष्णवीच्या आईवडील घाईतच हॉस्पिटलला आले. डॉक्टरांनी वैष्णवीला मृत घोषित केलं होतं. तेव्हाच त्या वडिलांना आपल्या मुलीच्या अंगावर मारलेले निशाण देखील जखमा दिसल्या. डोक्याला लागलेला मार दिसला आणि आपल्या मुलीनं गळफास घेतला नसून त्यांचा या हगवणे परिवाराने खून केल्याचा आरोप या बापाने लावला. सासरच्या लोकांनी हुंड्यासाठी तिचा छळ केलाय आणि त्यामुळे मुलीचा जीव गेला असा आरोप तिच्या आईवडिलांनी केला. बीजे हॉस्पिटलने दिलेल्या अहवालानुसार वैष्णवीचा मृत्यू गळ्याजवळ झालेल्या फासाने झाला आहे. तिच्या मृतदेहावर धारदार वस्तूने वार केलेल्या खूप साऱ्या जखमा देखील आढळून आल्या होत्या. हे सगळं बघून तिच्या वडिलांनी वैष्णवीचा नवरा शशांक, त्याचे आई बाप व नणंद याच्यावरती मुलीचा खून केल्याचा आरोप केलाय आणि सगळ्यात चौकशी पोलिसांनी वैष्णवीचा नवरा शशांक, आई व नणंद यांना ताब्यात घेतलंय. परंतु वैष्णवीचे सासरे अजूनही फरार आहेत. 16 मे 2025 रोजी ही घटना घडली होती. या सगळ्यांच्या त्रासाला कंटाळून अखेर वैष्णवी देवाघरी गेली. परंतु तिचं 9 महिन्याचं बाळ या हगवणे कुटुंबाने तिच्या माहेरी न देता तिसऱ्याच व्यक्तीकडे दिलं. परंतु आम्हीच आमच्या मुलीला त्या लोकांचा त्रास सहन करून दिलाय. तिला समजावले, नांदायला पाठवले आणि याचाच फायदा त्या लोकांनी घेतला. त्यांनी जे मागितलं ते वेळेवर पुरवलं आणि म्हणूनच त्यांनी आमच्या मुलीला संपवलं. परंतु आता आमच्या मुलीचा मुलगा आमच्याकडेच राहावा, त्याचा सांभाळ आम्ही करू, अशी रडून रडून वैष्णवीचा बाप म्हणत होता. वैष्णवीचं बाळ कुठे आहे याचा तपास लागत नव्हता. वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचे 9 महिन्याचे बाळ निलेश चव्हाण या व्यक्तीकडे तिच्या सासरच्यांनी सोपवले होते, जे आता सुखरूपपणे वैष्णवीच्या आईवडिलाकडे सोपवण्यातही आले. वैष्णवी आपल्याकडे परत आली असा आनंद तिच्या आईवडिलांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. मुलगी गमावली पण तिच्या मुलाला आपण सगळं देऊ, त्याचा सांभाळ करू, असे तिचे वडील म्हणत आहेत. मित्रांनो, वैष्णवी ही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेंद्र हगवणे यांची सून होती. वैष्णवीच्या मृत्यूमुळे आता राज्यभरात खळबळ उडाली आहे. फरार आरोपींना लवकरात लवकर पकडावं आणि योग्य ती शिक्षा द्यावी ही विनंती वैष्णवीच्या कुटुंबांनी केली होती. वैष्णवीच्या सासूचं नाव लता राजेंद्र हगवणे, नणंद नाव करिश्मा राजेंद्र हगवणे असे आहे. ते तिघेही सध्या पोलिसांच्या कोठडीत आहेत. त्यांना जन्मठेपेची शिक्षा व्हावी असा पूर्ण महाराष्ट्र म्हणतोय. परंतु त्यांना शिक्षा होईल का, ते नेहमीप्रमाणे ही केस दाबली जाईल. परत एकदा हुंड्यासाठी एखाद्या मुलीचा बळी जाईल. खरंच वैष्णवीच्या गुन्हेगारांना काय शिक्षा हवी? तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं त्यांनी खालील कमेंटमध्ये सांगा. या घटनेवरून मुलीच्या बापाला एकच सांगू इच्छिते, तुम्ही आपल्या मुलीवर खूप प्रेम करता, परंतु मुलीच्या सासरच्या लोकांच्या मागण्यांना बळी पडू नका. त्यांनी जे मागितलं त्यांना लगेच देत जाऊ नका. मुलीला त्रास होत असेल तर तिला डायरेक्ट आपल्या घरी घेऊन या आणि जे पैसे तिच्या सासरच्या लोकांना देतात त्याच पैशात तिला काहीतरी व्यवसाय करून द्या. तिला तिच्या पायावर उभे करा. अशा लालची लोकांच्या हातात आपल्या मुलीला सोपवू नका. आणि मुलींनी सुद्धा मुलाच्या प्रेमात पडून वेड होऊन आई वडिलांच्या विरोधात जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेऊ नये. नाहीतर अजून एक हुंड्याच्या छळाला बळी पडलेली नवीन वैष्णवी म्हणून तुमचाही नंबर पुढे लागू शकतो. या घटनेतील वैष्णवीला न्याय मिळेल का, नक्की कमेंट करून सांगा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा.